केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। देवेंद्र फडणवीस सर्वात यशस्वी मुख्यमंत्री, प्रल्हाद जोशींची प्रतिक्रिया। क्लायमेट वीकचं आयोजन केल्याबद्दल सुद्धा जोशींकडून मुख्यमंत्र्यांची प्रशंसा। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकरांसह मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावेळी नगरसेवक देखील उपस्थित होते। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी नाहीच। सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीमध्ये प्रकरणाचा समावेश नाही, फक्त मुख्य युक्तिवाद बाकी। कोर्टाकडून त्यासाठी 5 तासांचा वेळ निश्चित। शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत आता पुढील सुनावणी 12 मार्चला। हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधामध्ये सोलापूरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा। सपकाळांच्या विरोधामध्ये हिंदू समाजाची निदर्शनं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक। सकल हिंदू समाजाचं छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये निषेध आंदोलन। भाजपनंतर शिवसेनेमधून सुद्धा तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। तानाजी सावंतांनी पक्षाच्या विरोधात विरोधकांना रसद पुरवल्याचा आरोप। जेडपी सदस्य अनंत लंगडेंचं नाव न घेता सावंतांवर निशाणा। तानाजी सावंतांनी ठाकरेंच्या सेनेसोबत हातमिळवणी केली, लंगडेंचा आरोप। राहता शहरामध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या पुतळ्याचं दहन। टिपू सुलतानची शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। इंदापूरमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी। सकल हिंदू समाज आणि शिवभक्तांच्या वतीने आंदोलन। सपकाळांच्या निषेधार्थ पोस्टर जाळण्यात आली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। 2 जणांची नार्को टेस्ट आणि एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात येणार। वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह एका मित्राचा समावेश। एसआयटी कडून 3 आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आली आहे। दहिसर पश्चिम गणपत पाटील नगर इथे कांदळवनातील झाडांची कत्तल होत असल्याच्या तक्रारी। सभागृह नेते गणेश खणकर आणि नगरसेविका रेखा यादव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। भंडाऱ्यामध्ये हत्तीरोग निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणेची घरोघरी जात विशेष मोहीम। प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांसमोर गोळ्या खाऊन मोहिमेला सहकार्य करण्याचं अधिकाऱ्यांचं आवाहन। नागरिकांकडून देखील मोहिमेला सकारात्मक असा प्रतिसाद। परभणी जिल्ह्यातील 4 आरोग्य उपकेंद्रांनी राज्यस्तरीय गुणवत्ता मानांकनं पटकावली। टाकळी, कुंभकर्ण, रामपुरी, चुडावा आणि ब्राह्मणगाव या 4 उपकेंद्रांचा समावेश। साताऱ्यामधील फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अपडेट। बडतर्फ फौजदार गोपाळ बदनेचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे गोपाळ बदनेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला। गोपाळ बदने संशयित आरोपी असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। बीड शहरामधील मुख्य रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या 30 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। विद्युत रोहित्राला चिकटून मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी केलं होतं आंदोलन। जळगावमध्ये चाकूचा धाक दाखवत अपहरण करून 20 लाखांची मागणी केल्याची घटना। कृष्णकुमार चौधरी आणि गणपतलाल माली असं अपहरण करण्यात आलेल्या मामा भाच्याचं नाव आहे। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले। नाशिक जिल्ह्यामधील नांदगावच्या शेतकरी तरुणाला विवाहाचा आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या नवरीसह 5 जण अटकेत। आरोपी सिमरन पाटील हिच्यासह 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। यवतमाळच्या घाटंजी पोलिसांची कारवाई। नागपुरात जुना भंडारा रोड परिसरामध्ये रोड रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू। मोमीनपुरा परिसरात मालमत्ता तोडण्यास सुरुवात। पोलीस बंदोबस्तामध्ये नागपूर महापालिकेची मोहीम। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामध्ये 15 वर्ष पाणी टंचाई झेललेल्या महिलांचा घागर मोर्चा। अड्याळ येथील वृंदावन लेआउटमधील महिलांचा एल्गार। सरपंच शिवशंकर मुंगटे यांनी महिनाभरामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलंय। धाराशिवमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजयंतीला निराधार महिलांना शेळीचं वाटप करणार। शिवजयंती निमित्तानं व्याख्यानासह विविध उपक्रमांचं आयोजन। भंडारा जिल्ह्यातील 52 शेतकऱ्यांचा युरोपमध्ये अभ्यास दौरा। या दौऱ्यामध्ये आधुनिक पीक पद्धती, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय यांचा अभ्यास केला जाणार। फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, नेदरलँड्समध्ये नियोजित दौरा। पुण्याच्या पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात भीषण आगीची घटना। आग लागल्यामुळे डाळिंब, सीताफळ, चिंच, ज्वारी यांचं मोठं नुकसान। शेततळ्याचा कागद आणि कोंबडी खताच्या पिशव्यांचं मोठं नुकसान।